राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील 2 युवकांचा पुणतांबा परिसरामध्ये झालेल्या आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला। या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरावरती मोठी शोककळा पसरली आहे। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दोघे जण उडून रस्त्याच्या बाजूला पडले। अक्षय बेलकर आणि महेश हंडाळ अशी मैतांची नावे आहेत। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील 2 युवकांचा पुणतांबा परिसरामध्ये झालेल्या आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला। या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरावरती मोठी शोककळा पसरली आहे। अक्षय राजेंद्र बेलकर आणि महेश सुदाम हंडाळ हे बुधवारी 4 जून रोजी मित्राच्या विवाहासाठी पुणतांबा परिसरामध्ये गेले होते। विवाह सोहळा आटोपल्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना श्रीरामपूर कोपरगाव राज्य मार्गावरती पुणतांबा शिवारामध्ये त्यांच्या दुचाकीची आणि आयशर टेम्पोची जोराची धडक झाली आहे। या धडकेमध्ये अक्षय बेलकर हा जागीच गतप्राण झालाय, तर महेश हंडाळ याला गंभीर जखमी अवस्थेमध्ये पाठीमागणं येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ श्रीरामपूर शहरामधील साखर कामगार रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं। मात्र उपचारांच्या पूर्वीच महेश हंडाळ याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। दरम्यान आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील हे दोघे जण उडून रस्त्याच्या बाजूला पडले। आयशर टेम्पोचा चालक घटनेनंतर सुसाट वेगाने निघून जात असताना नातेवाईकांनी पाठलाग करून नायगाव शिवारामध्ये त्याला पकडलाय। शोकाकुल वातावरणामध्ये तांदुळवाडी येथील स्मशानभूमीमध्ये अक्षय बेलकर आणि महेश हंडाळ यांच्यावरती अंत्यविधी झाला आहे। या अंत्यविधीसाठी परिसरामधील मोठा जनसमुदाय उपस्थित होता। अक्षय बेलकर यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, 1 मुलगी, आजोबा, तर महेश हंडाळच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ असा परिवार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे तांदुळवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय। काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण, कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।